तर मित्रांनो आता नाही का आपण आलो आपल्या शेततळ्यावर बघा. हे आपलं शेततळ आहे केवढं आहे बघा. नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा आहे की तुम्ही सर्वजण चांगले असावं. आम्ही पण एकदम मस्त आणि मजात आहे. तर मित्रांनो बघू शकता इकडं कल्पना परत आवार लागली. तर मेकअप म्हणजे मित्रांनो आज तिकडं जाणार आहे. कुठं जाणार आहे रे? आज आपल्याला गावाकडनं जायचं का? हां तर बघा मित्रांनो थोडंसं काम आहे ना गावाकडं जायचंय. आणि परत म्हणलं मी पण येते पप्पाला आणि त्यांना भेटायला. लय दिवसाला भेटले नाही. ते म्हणजे काही अडचण नाही, चल मग. त्याच्यामुळे मी आवरायला लागले. तर मित्रांनो आपण नाही का भरपूर दिवसानंतर आपल्या गावाकडे चाललेलो आहे. आणि आज नाही का आपला हा ब्लॉग कंटिन्यू बघायला विसरू नका, कारण आपल्या शेतामधील खूप छान बॅकग्राऊंड आहे. तिथंसुद्धा मित्रांनो आपला ब्लॉग राहणार आहे. त्यामुळे नक्कीच हा ब्लॉग कंटिन्यू बघा. चल आवरलं? आता आवरलं तिचं. चला आपली थैली कुठे रे? हे बघा मित्रांनो ही थैली घेऊन जाणार आहे आपण. या थैलीमध्ये काय आहे नक्कीच कमेंट करून सांगा. हे बघा चलो इकडचं कावड लावायचं की अंकल आहे ना तरी. चल ना. चावी तेच चावी होती मेन मित्रांनो आपली मागं राहिली होती. चल गाडीची चावी. गाडीची चावी कुठे अंकल? गाडीची चावी. आता आपण आलोय खाली. हे बघा गाडी इकडची जाऊ. चल तुला यायचं का रे? यायचं मग चप्पल गिप्पल घालायची का तुला? काय हे बघा काय रे? काय 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 आहे ते? हे बघा दादा आला इकडे. तुला यायचं का? सायकल इथे खेळती हात म्हणून लावून दे तिकडं. तुला यायचं का? नाही यायचं? दादाला येणार नाही गावाकडे. जिजो येणार. तुला यायचं का? चल लवकर. हा आता शिका आवडलं हिचं. इतका उशीर असतो का? तू नाही यायचं का? तो गोळ्या घेतल्या का? नाही हो. गोळ्या घेऊन 2 मिनिटं मी घेतलं असतं. तर मित्रांनो तब्येत बरोबर नव्हती ना माझी. येऊ का तसंच खाऊन? मग जेवण नाही केलं ना. आता गोळ्या घेऊ आपण. चला वर जाऊ गोळ्या घेऊ आधी. तर मित्रांनो नाही का आम्ही परत आलो वापस. ते पण कशासाठी माहिती आहे का? कारण कल्पना नाही काल दवाखान्यात नेलं ना, तिनं गोळ्याच घेतल्या ना. घेतलं नाही ना? नाही ना. परत वापस आलो पुन्हा मित्रांनो. खाली ध्यानात नव्हतं राहिलं. सगळं अंकल हेवी जामा ज्याला याला भूक लागली काय कोणी. पाऊस जर आला तर कमीत कमी लेकराचे तर शाळेचे कपडे काढा. एकूण 2 शर्ट आणि एकूण 2 पॅन्ट. तो याच्यामध्ये नाही का पाणी घे 1 गिलासमध्ये होईल ना आपला अर्जेस. तर मग आपल्या गोळ्या कुठे ठेवल्या तो? हा तुमच्या गोळ्या राहिल्या म्हणून तुम्ही वर आले होय. हे बघा मग आपल्या गोळ्या इथं नाही. हे कल्पनाचे राव. तुमच्या तिकडे कल्पनाचे पुढे माझ्या खिडकीत आहे. खिडकीत कसे रे? हे काय त्या रगीवर मी याच्या वापस आलो. अंगानं लगे केळ इथून तिथपर्यंत पुन्हा उचलून टाकलं पुसून हे काढलं. बघा ह्या माझ्या गोळ्या मित्रांनो. मला नाही का हे बघा दिसते का करंगळी हे थोडंसं लागलं होतं म्हणून नाही का गोळ्या आणल्या त्या. बघा अरे कल्पना घ्यायली गोळ्या. बघा आता आपण आलोय जवळजवळ का आपण आलो आपल्या शेततळ्यावर बघा. हे आपलं शेततळ आहे केवढं आहे बघा. तर मित्रांनो पाऊस नसल्यामुळं तळ्यामध्ये पाणी थोडंसं राहिलंय. त्यातले 4-5 फूट पाणी आहे. हे बघा इकडे आपली तूर आहे. ही तूर जी आहे मित्रांनो पाऊस कमी पडल्यामुळे तूर बिलामध्ये यायची बरं. हा चला आता खाली. चला तोंडा फांद काय नमन जा पडशील बाई. आता आलो आपण खाली. मित्रांनो हे बघा हे आपल्या आंब्याचे झाड आहेत इकडं.
इकडं तुरे आणि हे इकडं नाही का सरकी. वायर बघा खाली लाईट चालू. इकून ये इकून जास. बस माझे पाय गोहून बघा मित्रांनो, पाऊस नाही का कमी असल्यामुळं सरकी सुकायला आली आता. त्याला अक्षरशः पाणी पाहिजे. आता नाही का आपण आलो आपल्या विहिरीपाशी. हे बघा सरकीचा प्लॉट आहे आपला. हे बघा आपली विहीर इकडं. हे बघा बघा हे सौर ऊर्जा. हे बघा विहीर. आई आलत्या काय इकडं ते आई जा. पाणी मित्रांनो हे बघा पाणी बरं भरपूर आहे. पाऊस पडला तर मागली. ए बाग बसत काय झालं इथं. अशी आपली विहीर आहे. ते पाणी गळत होतं मित्रांनो तिथून. लिकीज होतं लिकीज. भरपूर पाणी आहे राव. तर चला आता चाललो आपण घराकडं. हे बघा आपल्या कांद्याचं रोप. हे बघा हे कांद्याचा रोप आहे. पलीकडे तिकडे दिसते का ती जेंबुरी मित्रांनो. म्हणजे मोसंबीचं झाड असताना खाल्लं ते या मोसंबी.